ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ते द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविमलाचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीसद्गुरुनित्यं नमामि। महायोगपीठे तटे भीमरत्यम् वरं पुण्डलीकाय दातु मुनीन्द्रे समागततिष्ठन्तमहानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरु प्रथमनमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। पहिलो प्रथम याडी जगज्जननी जगदंबार चरणे नमन करण बापू संत सेवालाले पवित्र चरणे दंडवत प्रणाम करण। जो गुरुर अवतारी मानस वेनगे रामराव बापू हतीराव बापू मीरा याडी शंकरलिंग बापू से महान विभूति पुरुष होने चरणे श्री चरणे नमन करण। जो प्रभात त्रिवेला चरणे नामले जखण गुरुर गुरुजनो संत महंतनो याडियो तमार शेर चरणे ने नमन करण। जो पुरुषोत्तम योग अधिक मासेर काय आज अधिकेमय तम श्रवण करे नामले छो से तमार भी श्रवण अधिक वेद पुण्य भी अधिक वेद आणि तमार सत्संग भी अधिक वेद करना भगवान कन मांगता। भगवान पुरुषोत्तम सारे मीना આપણે કાંઈ भी ત્રાસ આયને જો કંટક આયને જો એ अधिक मासे में श्रवण करायद आणि भगवानेर चिंतन करायद सर्व दुःखेर निवृत्ती परमानंदी प्राप्त देद कदस विचार बोलते। जो कालेर विचार आपण किदे ते की राजस तामसेमय माणस किम करस भा उनेर विचार कू रच उनेर लक्षण काय रच कारण तो तामसेमय वो जो कोण उन्नती करलच तो अवनती करलच राजसेमय अवनती करलच तो काय करस भाग तो प्रवृत्ती समजावस कोण राजस तामसेवा राजसेवाळो आशा काण काम करच मोठपणे काण काम करच आणि तामसेवाळो विपरीत तामस बुद्धी कुरच विपरीत रच पण धार्मिक संप्रदाय संत महंत तो रीस आवचोन देखन केना तामसे माणसे ने से काम करे नहीं वो काय करच भाग तो ऐसे संत वो काय छदे का इन्हें देख लेना और विपरीत भावना वच जो काय राजसी मानस और स्वार्थे काण काम करच हई कुरज भाग तो ये लक्षण तामसेर लक्षण है रच राजसेर लक्षण है रच पण सात्विकेर लक्षण कुरच भाग रंग तो और धृति तो निश्चय करता नेनन और बुद्धि काय करज भा तो प्रकाश वो बुद्धि थी वो निष्काम भावे थी कर्म करता ने वो जो कोण स्वरूप ज्ञान करले काणा वो प्रयत्न करच जना सात्विक लार जाओ सात्विक बुद्धि माणसेर बंधने थी मुक्त करच तो तामस बुद्धि बंधन करच आणि राजस बुद्धि बंधन करच तामस बुद्धि पतन करनागच पण सात्विक बुद्धि काय करच बंध सजन मोक्ष करावच जना सात्विक बुद्धि लार जाओ कारण के न केते तो आज जी सात्विकमय रेताणी न जो कु साधक किम विचार करच कारण ये तीन गुणारज केते जावस काक तो ये जगे ना ये तीनच गुणा काय करायच भा कारण तो येज माणसेन सतावच आणि येज माणसेन अत्रा विपरीत वागी वागेन लगाडच तो ये गुणार बगेज अतजी आंग आज काय कच विचार कर। श्री भगवान वाच 33वां श्लोक धृत्यायया धारयते मनः प्राणेन्द्रियक्रियाः योगेनाव्यभिचारिण्या धृतिः सा पार्थ सात्विकी पार्थ धृत्या
धृत्या यया धारयते मनः प्राणेन्द्रिय क्रियाः योगेन व्यभिचारिण्या धृति सा पार्थ सात्विकी। पार्था हे पृथानंदन योगेन अब योग समता समता भावेति योग यया पूर्ण अव्यभिचारिणी अव्यभिचार व्यभिचार अव्यभिचार दे शब्द अव्यभिचारिणी धृता धृता तो निश्चय मन प्राणेन्द्रिय क्रिया मन प्राण इनेर काम काय छे मन प्राण जो मन प्राण इंद्रिय इनेर काम धारयते कोण करच संयम कोण रच धार धर संयम कोण रच सा धृति उ धृति सात्विक केरावच। अत हे पार्था समता समता भावेती जो अव्यभिचार धृति माणसेर मनस प्राण इंद्रिय क्रिया जर धारण करण संयमी वेगी गतो वो धृतीन सात्विक कच तो धृत्या यया धारयते योगे ना व्यभिचारिण्या तो प्रापंचिक वस्तुर लाभ नष्ट जय अपजय आणि सुख दुःख आधार निराधार सिद्धि असिद्धि इर्सेर काय छे का समता सेन समान दे केवाळो सेन समान और लाभ रेद नष्ट रेद जय रेद अपजय रेद सुख रेद दुःख रेद जो येन समनागे कोण देखस देख वो जो काय धार तो येन धारण काय कर्मलो समन योग येन समता केमले जना परमात्मार जो और लार जावळो वो जो कोण सिद्धि असिद्धि वस्तु पदार्थेर सत्कार पूजा येर विचार करे नहीं परलोकेर सुकारेद ये लोकेर सुकारेद ये ना काय करज भाव करतो देख सोडन जाओस पण आता दी तरा माणसेर केमले छो जो भगवानेर सौ जायरो अव्यभिचारिण भगवानेर सौ जायरो कोणच अव्यभिचार आणि ये लोकेर परलोकेर सुखा चाव करण जो कोण भोग सामान्य लार जावच व्यभिचारी तो व्यभिचारी आता दी तरार माणस रच केवल परमात्मा चाव भामन करण परमात्मा स्वरूप ज्ञान करलुणु म करण क्याळो अव्यभिचारी अव्यभिचारी हई जो काय छे आपण बुद्धि न अव्यभिचारी बुद्धि छे देगा वो न धृति करण कस कुंगरच केवल परमात्मार मन अव्यभिचार मार मने में व्यभिचार न ऋणु तो मनसे में ते व्यभिचार कोण काढस देका उज ओनच काय केमलेच सात्विक धृति सात्विक धृति धृति तो काय धृति तो काय देका और ई करे रो काय निर्धार कर ले रो धृति तो मने न काय कर ले रो हई मने में निश्चय कर ले रे रो वटज अछल रे रो हाँ धृति तो काय अछल अछल ऋणु धृति तो अछल आपण धाई एक एक सला छल रच एक एक सला अछल हो जा माचा आपण एक एक सला आपण मनस काय करच चाल जना ध्यान दप पारायण करा कर एक एक काय करा कर वो पारायण काय छोड़े दीदाड़ जमा करन के तो आपण मनस काय कर हाँ ठीक चला आंगेर 5 दाड़ कणा करो सुम जा रो दीदाड़ हई भी कर जना आपण हई का अव्यभिचारिणी में ऋण माय तो काय ये घर संपत बेटी बेटा नाती पोते कधी धाज्या नहीं अतज रचो पण अनुकूल रजो कोण माणस घर छोडनो घर छोड़न जान सत्संग करनो जगत परिचय वच जगत तेरे विचार मालूम वच पर गामेर विचार मालूम वच जना केमलेच देश सुत्तू केमलेच देश सुत्तू न हुई तो कोश ओदू को तो आपण ओदेती कळे नहीं कोश गुरुर दाई बेसन ओदनो लागस गुरु मुकेते कोश ओदू करन केन ओदे ना आवच कना आपण जर अक्षर ओदू देखो तो काय कळे नहीं हो जरा आत काय केमलेच जर आपण धाई धृति कतो निश्चय रे निश्चय कोण ऋणो अव्यभिचारिणी ऋणो आपण बुद्धी कोण ऋणो अव्यभिचारिणी आपण बुद्धी कोणच काय व्यभिचारीच काय देखो तो व्यभिचारी तो काय भोग वस्तु संग्रह करे रो भोग वस्तु तो आपण काय बा आपण सिद्धांत लक्ष्य कायच क्रिया वृत्ती विचार ये दृढ ऋणो दृढ अचल रजेन धृति केमले दृढ अचल आपण हे दृढ अचल रेनी अदृढ वेजा माझा आपण
अदृढ जसे एक संसार तापत्रे आण पड़े तो अदृढ वेजामाचो आपण जना आपण ये जन्मे में आमले चाहतो आपण दी शब्द मालम ऋणो एक अचल ऋणो आणि दृढ ऋणो जना ये दृढ अचल रजन अविविचारिणी के निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नाही निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वासी पावो नाही आस अनेकांचे तुकाराम महाराज कस दृढ भक्ती विचार कचो जो कोण भक्त रच दे का वो कोण ऋण भागतो निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म भक्तेरो स्वधर्म करूनो निष्ठावंत भाव ऋणो आंग काय जान काय कच निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वासी पावो नाही आस अनेकांचे अजी दूसर कत्ती विचार न ऋणो केवल परमात्मा रूपर जो परमात्मा रूपर दृढ़ ऋणो जो दृढ़ अचल अव्यभिचारिण ये तीन शब्द काय छे का मन प्राण इंद्रिय क्रिया ऐसे मन आणि प्राण इंद्रिय ऐसे जो कोण भगवानेर अचल आणि दृढ भक्ती कोण करो का वो न अव्यभिचारिणी करके जना येनज धृति के तो अचल दृढ़ ऋणो मनुष्य में राग द्वेष और चिंतन रहित ऋणो कने राग द्वेष ना आवणो मनुष्य में आपण कने जस विचार ना आवणो जरा आपण काय करनो भाग तो धारण करनो अस धृति धारण करनो मने में कस धृति केरी विचार आयने जो कोण धृति धारण करनो जरा प्राणायाम करनो प्राणायाम को करनो प्राणायाम जो गुरु मुखे धये आताणी होने पड़ते शिकन करनो प्राणायाम एकले प्राणायाम करे न जावणो प्राणायाम कर जेती काय वच भाग तो सर्व जो काही मल शरीर छ ई जो कोण मंत्र मुक्त शरीर वच जरा श्वासोच्चार उच्चार किदे भाग तो आपण थाय ते काय जावच शब्द स्पर्श रूप रस गंध हे काय विषयच ये जे विषय इंद्रियों ने लेन धाटी हिंड्रीस ये पांच विषय ये 5 रुपया सारू ये इंद्रिय दसी माणस रातन दिए होने रोज विचार करण मरण डरगे जना आज काय वेगीच कतो रूपे सारू स्पर्श आणि शब्द आणि रस गंध येर काणज आज आपण काय वेरेचा कतो प्रवृत्ती वेरेचा येने लारज प्रवृत्ती वेरेचा येने ती निवृत्ती वेरेज कावा आपण वयस डरगी लटा धूळ वेगे आपण भूड वेगे આપણે बिडबटानो से काई छे वाया नान पड़े संसार चलाया लगे से करे लगे तो આપણે હજી નિવૃત્તિ છે ની आपण હજી પ્રવૃત્તિ चा का आपण बुद्धिमय असो धृति इंद्रिया क्रियार बगे इंद्रिय ये 5 विषय बगे આપણે काय छ ये ज माते में बेटेवरी छ जना आज बरे येनेच पकड़े बेटेवरे छ आपण येने न कना छोड़ो जना आमा चाक तो वो तमने पकड़ मिली गोती तम उन्हें पकड़ मिले तो तम छोड़ बहुत ने तम छोड़न बाहर आओ बहुत जना जगत काय वच तमने न जो मोक्ष वाट दिखाओ छ धृति सा पार्थ सात्विकी जो काय आपण जो धृति को तो मन प्राण इंद्रिय क्रिया ये काय आपने न बंधन करमलीस पकड़ मलीस अधिपत्य स्थापन करन આપણે काय करमलेच आज ओडी ले जा रे देखा वो न छोड़न जर एवढी लाय भाग तो वो धृति सात्विक वच केरसाव भगवाने देखेर मुख्य वचन काक तो जीवी कोण छ जीवी केरो बेटा छ ओरो अंश केरो अंश और परिचय कळणो केरो अंश छ केरो छु वो काय आज डीएनए परीक्षा करते जो डीएनए ची ये डीएनए केरो भाई जीवी केरो परमात्मा रो अंश छ तो परमात्मा रो अंश तो परमात्मा साव जाव जे ना अव्यभिचारण करंकच आणि परमात्मा छोडताने दुसरीडी जावळो व्यभिचारी तो व्यभिचारी कुरच जीवना तमने मालूम रच घणो त्रास रच व्यभिचारी जीवना कुरच त्रास रच अपमान वच निंदा करच फजीती वच जना केवल परमात्मा रो अंश चुम म ओरो चूक तो वो न देखणू कसं कोण काय सतत ओर विचार केर मने रस देख वो अव्यभिचारिणी धृति असो धृति ये धृति न काय केमले भाग तो सात्विक धृति देख भाई जना सात्विक धृति में तू आता नेन कने भी तू काय करवा करन केव धृत्या यया धारयते
तू असो धृती पकड. मन प्राणेंद्रिय क्रिया, मन प्राण आणि इंद्रिय पूर्ण योगेना अव्यभिचारिणे, व्यभिचारिण्य धृती सा पार्थ सात्विकी. तू कू कर भागतो अव्यभिचारण धृती पकड. तू व्यभिचारी वेमत हई रेखतो येन काय गच येन सात्विकी करण के ते सात्विक भाग करण के. तो अंग आग राजस धृती कुरच करण तो 34वा श्लोक मायकच. यया तू धर्म कामार्थान धृत्या धारयतेर्जुन प्रसंगेन फलाकांक्षीर धृती सा पार्थ राजसी. यया तू धर्म कामार्थान धृत्या धारयतेर्जुन प्रसंगेन फलाकांक्षी धृती सा पार्थ राजसी. काय के तू जेर कान पार्था वृथानंदन ए अर्जुन फलाकांक्षी फलेर इच्छा करलेन. यया जो मानस धृत्या जो धृती धर्म कामार्थान धर्म काम भोग जो काय धन संग्रह संग्रहेण जो आसाती करच धारयते सा वृत्ती राजसी. तो होत सात्विक कहते आहे अत राजसेर कस. तो आपण मनेमय फलेर इच्छाच असो बुद्धीमय फलेर इच्छा आणि काम भोग आणि येर आपण धन संग्रह किदे भा आसाती करतो ई राजसी वच भा. यया तू धर्म कामार्थान धृत्या सा पार्थ राजसी. राजस धारण जो माणसेर कामना पूर्ती सारू धर्मेर अनुष्ठान करन जो काम भोग पदार्थ जो भोग करे कान जो धन पिसा संग्रह करच अमास पूर्णिमा असो से आचास दाड जो दान करेरो तीर्थ क्षेत्रेन अन्न दान करायरो आणि आचरण करेरो तीर्थ यात्रा करायरो इसे पिसा देरो असो घरे मुंडाग कथा कीर्तन भागवत सप्ताह करायरो ऐसे करेसे काण करायरो कामना पूर्ती काण. मन आचो वेद मन सुका मळेद मार आचो वेद हई करन आचो वेद करन करायरो ई कामना राजस जगत कल्याणे सारू करायरो सात्विक करावणो. પછી आपण केरो काय महाराज तो करायरो तो कसेर सारो करायरो तो कसेर सारो करायरो तो आपण जोडी भी जगत भी कल्याण होणो और सारो करनो. बरे आपणोच कल्याण करते घरे बैठो तो जग कना कल्याण जना आपण बरे आपणोच किदे वा करतो काय वजाच ई परधर्म वच स्वधर्म वेनी स्वधर्म कन्ना वच भा करन तो जो तारो आत्म स्वरूप जनात काय केमले भाग तो आशा मेलेन जो कथा कीर्तन करावळो सप्ताह करावळेर धर्म भी नष्ट वच आणि पिसा भी नष्ट वच. जना धर्मेर अनुष्ठान कसेर सारू करेरो पिसा काण तो अत्त धर्मे काण पिसा खर्च करेरो ये दो एकेरे काम छ. तो अत काय वजाज भाग तो ये मै जर कामना मेलेन किदे तो अत धर्म भी खुटच आणि पिसा भी खुट जाच धन भी खर्च जाच आणि कसेर सारू कामना पूर्ती सारू किदे तो अत पुण्य भी खुट जास. जना पिसा भी खुट आणि पुण्य भी खुट जा जेर काण अत कामना छोड़ देन जर आपण काय करनो तो जगत कल्याणे काण. ये प्रवचन कसेर सारू चाल रेच ये मोठपणे सारू चाल रे का प्रवचन कोई ने मान सन्माने काण भी चाल रे का कसेर सारू चाल रे छे जगत कल्याणे काण. फक्त केवल मानसेर जन्मे नामले जो कोण मानस और स्वरूप कळले ताणे उद्धार वेजाळ करण मात्र गुरु कृपाती चाल रही छे. एर कोई आपण जर कामना काण मोठपणे काण मन तरा मान सन्मान મળે મને से 50-60 माणस मन मोटो गुरु कन समजीय अन मार कोई कीर्ति करिय ये काय छे ने काकतो म माणसेर जन्मे आयजनाज मार मोठ कीर्तीस काकतो 84 लाख जीवना लंघन माणसेर जन्मे आय जो कोणी मोठ पदवीच आणि मोठ पदवी आई जर पच तमार से सत्संग મળે જ देख तमार संतुर कृपाती ई वत्ती मोटो भाग्य छ. जेर काना असो भाग्य छ देख ऊ मळमलो जर पच ये फूल झाडी ती आणि फूल पडे ती ये स्याल होने ती आपण काय वाळो छ एने ती काय वाळो का
मानव जन्मे माई आताणीन जर आपण आज काय सत्संगेर वाट पकडायचा देख हीच मोठं भाग्य. इति मोठं भाग्य हजी काय ही मानव जन्मे माई कळे नाही. दुर्लभच कोण वस्तू आज कळगीच व्हा. आज आपण कुणस मार्गेन जारेचा संतेर मार्गेन जारेचा शरण संत्रेवर मार्गेन जारेचा देख हीच मोठं भाग्यच. जना ये भाग्य नाव जर पोच अजी दुसरो भाग्य लेन काय करेच. जना भगवानेर जो गुणगान આપણે મળમલી દેખે ઈ જ મોટું ભાગ્ય છે. જેર કાણ કામના કાણ કરો મતો ઈ રાજસોચ અત પીસાઈ નષ્ટ વચ અને આપણે પુણ્ય બી નષ્ટ વચ. જેર કાણ કામના છોડન કરો વ્યર્થ જાઓ છો. જરા અસ બુદ્ધિ ધારણ અસ બુદ્ધિ કામના કાણ ધૃતિ ભોગ પદાર્થ કાણ ધૃતિ ઈ કાંઈ કરાવ છે કામ કરાવ. જરા અત કાંઈ કેલસ કતરાક માણસ ए धन मुख्य भा पिसा मुख्य छ. पिसा रे तो कोई पूछ छ. पिसा न रे तो कत्ती वच. जना पिसा न रे तो आपण मोठ कोई के नहीं. जना पिसाज मोठ जगत ते माय करना आपण काय कराचा पिसार लारपडाचा. तो पिसा मोठ हई करन के पिसा लार जमाचा. पण पिसा काय करच आपण मोठो करच काय आपण मोठो करे नहीं हो. हई रेवाड रे तो पिसावाळ ढगलाई मोठो जावाते. उनेरी नामेर जात्रा करे वाळते. ना पिसाती मोठपणेती कोई मोठवे नाही. तो केती वजभा करंग तो ज्ञानेती स्वरूप कळलं जेती. आणि मन बुद्धी आणि काय छे देख धृती परमात्मा साऊ जो दृढ जाव जेती मोठ वच. जना काय वच कतो पिसाज मोठ करन समजेरो रागी आसाई. ई आशा काय करच राजस पुरुषेर इसे काय बंधन कराव. जेर कान ये जगत ते में આપણે ना सुख मान सन्मान મળેદ મતિકાને મળેદ और आशा छोड़ देन काय करेर छे का उन सात्विक बुद्धी केमले આપણે मान મળેદ या આપણે મતિकाने મળેદ ये मान सन्माने लार बन जायर आणि काय भगवानेर प्राप्ती काण जो ई लोक परलोकेर सुखा મળેદ करन आशा काण काय आज कामना काण आज आपण काय करेचा देख ई राजस वच. जेर काण ಈ ರಾಜಸ છોડતાણીને आपण કેમાય ઋણો ભાગતો સાત્વિક કેમાય ઋણો જનાત ફલેર ઈચ્છા કરેરો કાંઈ જ દેખવા राजस च अनु काय जाच धर्म भी नष्ट होच आणि धन भी नष्ट होच. जना धर्म धन दोय नष्ट हो जाच. जेर कारण ये कामे आहे नाही तो कामे आहे नाही तो आपण कोणस ऋणो भा धृती माई कतो आपण बुद्धी माई निश्चय ऋणो. आपण निश्चय रेताणे काय करणो आतो आपण केर अंशचा वर्षाव जावणो. आपण समानेर वंश काव आपण समान गोळा करायचा पिसा गोळा करायचा आज भोग सामान गोळा करायचा येनेर संगेलार्गे कतो तू श्रीमंत वेसेनी केव. जनाज एक बापूनो वचन काय के ಹೇಮ ನಿನ್ನದಲ್ಲ ಭೂಮಿ ನಿನ್ನದಲ್ಲ ಕಾಮಿನಿ ನಿನ್ನವಳಲ್ಲ ಇದು ಜಗಕ್ಕಿಕ್ಕಿದೆ ವಿಧಿ ನಿನ್ನೊಡವೆ ಎಂಬುದು ಜ್ಞಾನ ರತ್ನ ಇಂತಿಪ್ಪೆ ದಿವ್ಯ ರತ್ನವ ಕೆಡಗೊಡದೆ ಅಲಂಕರಿಸಿದ ಯಾದೊಡೆ ಗುಹೇಶ್ವರ ಲಿಂಗದಲ್ಲಿ ನಿನಗಿಂತ ಶ್ರೀಮಂತರಿಲ್ಲ ಎಲೆ ಮರುಳೆ. ये जगत में तोती मोटो श्रीमंत कोई काव दे. तू जना किरलार जो भाग रंग तो तू ये धन आणि मान आणि कामिनी ये सौंदर्य जगत लार बन जाय. तू जर भगवाने लार गे तो भगवाने कण तार मन रकाडो तो तोती श्रीमंत जगत में कोई छेनी देख्यो. तोती श्रीमंत कोई काव जना तू काय कर भाग तो सात्विक बुद्धी लार जो ई सात्विक तोन काय करच तो तोन बंधेती मोक्ष करावच. जना राजस काय करच तार पिसाई खर्च होच आणि तार धन भी खर्च होच आणि पुण्य भी खर्च होच. येन राजसी करंके जना यया तो धर्म कामहर्तान धृत्या धारयतेर्जुन प्रसंगेन फलाकांक्षी धृति सा पार्थ राजसी. जना येर फलेर इच्छा किदो भाग तो वो राजसी वच. फलेर इच्छा काय वच भाग करंग तो आपण न दुःख दच. जेर काण ई राजसे आणि सात्विकेर विचार केच सवार तामसेर विचार केते म्हणून तेरुणी काय आपण आज धृती गतो काय निश्चय केमाय निश्चय आपण बुद्धीमय निश्चय धृती तो ई निश्चय करेरो काय करेरो दृढ निश्चय करेरो. आपण नाही काय रच अदृढ निश्चय रच. धृती करण शब्द रडता काय आपण बुद्धीमय दृढ कतो घट्टी काढेरो काय घट्टी काढेरो. मग परमात्मा राहूस चू परमात्मा विचार करू
जना अधिक मासे में परमात्मा रा गुणगान करो, हर केरी बातें करो, मतो जप करो, ध्यान करो, मौन रो। कहीं बोले रही को तो अच्छी बातें बोलो, बोले रही को तो न बोले रही को तो गप रो। एक महीना मौन धारण करे रो, मौन कड़मी बातें करे रो। संसारेर विचार तो करे જ છે નહીં, કેરી સંસાર કાગ તો કનાઈ ખૂટે નહીં, અને ખૂટ્યાળ બી કા જેર કાણા પણ કાય કરે રો। હવે એક મહિનો દાડો આજેથી ध्यान करे रो, जपा करे रो, कत करे रो, बाटी करती करती करे रो, काम करते करते करे रो। आपण घर कत काम करायचा हो तो भगवान नाम लेते रे रो। हई एक दाड़े ने हिशोब रखाड़े रो, एक दाड़े में कतरा जप करू छू, कोई 5,000, कोई 10,000, कोई 20,000, कोई आड़ियो जना लार जार काय आज करती थी। एक जना दीदी शेर 5 शेर कर नाखती थी कस, तो एक शेरे में दाना कहीं कर दे, एक दाना ने एक सला राम कहती थी कस, तो 1 शेर 2 शेर 3 शेर वेगी मार कहती थी कस। जरा अतरा नाम जपावे तो कतरा को 1-1 लाख जप करते थे। जरा का जपा का करनो, तो देख कतेलुणी तम जपा करो छो ओतेलुणी दनियार वाते हृदयानी, तम जपा छोड़ा के तो दनियार वाते हृदयावच वो अधिक वेजाच अधिक मासे में उज सारी वर्ष आयल गुणी हजी 3 वर्ष आयल गुणी बरे अशी ज वाते करीने આપણે अधिक तो जापा वेजास। जेर कारण काय जापा करलो भाग तो असो ध्यान धान धारण अस मन बुद्धि में निश्चय दृढ़ निश्चय कर ले ताणे जो सात्विक सांगे तो तम भी बंदे ते मोक्ष वे जाओ छो। कर्म सुंदर विचार अत कहीं बोलाया जो कोण वाणे कृष्णार्पण भगवाने अर्पण करन। तमने जय सेवालाल।